नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आपण घड्याळाचे काही एक्झाम्पल मागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आता आपण पुढील एक्झाम्पल घेऊ. तर मित्रांनो, एक नोट आहे. तर घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा, म्हणजे मिनिट काटा हा तास काट्याला किती मिनिटांनी ओलांडतो. तर मिनिट काटा हा तास काट्याला 1 तास आणि 6 मिनिटांनंतर ओलांडतो. 1 तास 6 मिनिटांनंतर ओलांडतो. मित्रांनो, 12 वाजल्यानंतर, समजा 12 वाजल्यानंतर 1 वाजून 6 मिनिटांनीच तो तास काट्याला ओलांडेल, पूर्ण रोटेट करून. तर मित्रांनो, आता आपण एक सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. मित्रांनो, एक्झाम्पल आहे सकाळी 8 वाजल्यापासून त्याच रात्री 8 वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्पर विरुद्ध बाजूला, म्हणजे 180 चा कोन परस्पर विरुद्ध बाजूला सरळ रेषेत किती वेळा येतील. म्हणजे 180 अंशाचा कोन किती वेळेस करतील. मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की 12 तासामध्ये, 1 तासामध्ये 1 वेळा 180 अंशाचा कोन होतो. तर 12 तासामध्ये आपण त्या टेबलमध्ये पण पाहिलेलं आहे. मी त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. 12 तासामध्ये आपले 12 वेळा होत आहे, पण आपण 6 वाजल्याची स्थिती मायनस करतो. 6 वाजल्याची स्थिती वजा करूया, ते आपण पकडत नाही. 12 वजा 1 म्हणजे 11 वेळा होतील 12 तासातून. तर आपण ते आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन नोट करू शकता, ते पाहू शकता मित्रांनो. आपण मित्रांनो, आता आपले 24 तासामध्ये होतात. तर काही अब्ज वर्षापूर्वी आपल्याला एक दिवस कमी वेळात पूर्ण व्हायचा. का तर काही अब्ज वर्षापूर्वी आपल्याला एक दिवस पूर्ण होण्यासाठी 18 तास लागत होते. आता 24 लागतात. एक दिवस पूर्ण होण्यासाठी 18 तास लागतात. 18 तास लागत होते. का तर
मित्रांनो पूर्वी आता काय होतंय माहिती का, आता चंद्र हा पृथ्वीपासून दूर चाललेला आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दूर चाललेला आहे. दूर चालला आहे तर तो किती दूर, तर वर्षाला जवळजवळ तो 3 सेंटीमीटर दूर जातोय. एका वर्षाला तो 3 सेंटीमीटर एवढा दूर जातोय. तर पृथ्वीच्या गतीवर त्याचा परिणाम होतो. तर त्यामुळे पुढील काही वर्षात, म्हणजे पुढील आपण नसणार त्या वेळेस, पुढील काही वर्षात पुढील काही वर्षांमध्ये एक दिवस पूर्ण होण्यासाठी 25 तास पण लागू शकतात. एक दिवस पूर्ण होण्यासाठी त्यांना किती 25 तास लागणार. तर हे मित्रांनो कुठेतरी वाचण्यात आले माझ्या, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे. तर आपण घड्याळाच्या काट्यांमध्ये अंशात्मक अंतर आपण पाहणार आहोत. घड्याळातील काट्यांचे अंशात्मक अंतर. मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की एका मिनिटाला आपलं मिनिट काटा हा 6 अंशाने पुढे सरकतो. मिनिट काटा 6 अंशने पुढे सरकतो. तर एका मिनिटाला तास काटा हा अर्ध्या अंशने पुढे सरकतो. तर मित्रांनो 10 मिनिटाला किती होणार, 10 मिनिटाला तास काटा किती अंशाने पुढे जाणार, तर 1/2 × 10. एका मिनिटाला अर्धा अंश, तर 10 मिनिटाला 5 अंशने पुढे जाईल, 5 अंशने पुढे जाणार. मित्रांनो आपण याचे काही एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.